शालोम. जिवंत गोड येशूच्या नावात आपल्या सर्वांचे मार्गाकरिता प्रकाश कार्यक्रमात सहर्ष स्वागत करीत आहोत. आजच्या म्हणण्यासाठी देवाचे वचन योहानकृत शुभवर्तमान ह्याचा 19वा अध्याय 31 ते 34 ही वचने. योहान 19:31 ते 34 ही वचने. तयारीचा दिवस होता म्हणून शब्बात दिवशी शरीरे वधस्तंभावर राहू नयेत, कारण तो शब्बात मोठा दिवस होता. म्हणून त्यांचे पाय मोडावे आणि त्यांना घेऊन जावे अशी यहुद्यांनी पिलाताला विनंती केली. मग शिपायांनी येऊन त्याच्याबरोबर वधस्तंभावर खिळलेल्या पहिल्याचे व दुसऱ्याचे पाय मोडले. परंतु येशू जवळ आल्यावर तो मरून गेला आहे असे पाहून त्यांनी त्याचे पाय मोडले नाहीत. तरी शिपायातील एकाने त्याच्या कुशीत भाला भोसकला आणि लागलेच रक्त व पाणी बाहेर निघाले. देवबाप ह्या वाचलेल्या वचनाद्वारे आम्हाला आशीर्वाद दे. माझ्या प्रियांनो, प्रभू येशू ख्रिस्ताच्या अतिश्रेष्ठ नावात सलाम. आज आपण योहान 19:31 ते 34 या वचनांवर मनन करणार आहोत. या शास्त्रभागातील मुख्य मुद्दा हा आहे की पापविरहित असा मनुष्य पाप्यांसाठी मरण पावला. प्रियांनो, देवपित्याच्या योजनेप्रमाणे प्रभू येशू ख्रिस्ताला या जगामध्ये यावं लागलं. किंबहुना पित्याने आपल्या पुत्राला आपल्या तारणासाठी या जगामध्ये पाठवलं आणि प्रभू येशूला तो क्रूर वधस्तंभ आपल्या पापापासून मुक्ती मिळावी म्हणून त्याला उचलावा लागला आणि त्यावर त्याने स्वतःचे अर्पण केले. आता यहुद्यांच्या चालरीतीप्रमाणे शब्बात दिवशी कोणीही वधस्तंभावर असू नये म्हणून यहुद्यांनी पिलाताकडे येऊन त्याला विनंती केली
की त्याचे पाय मोडण्यात यावे, त्यावेळी प्रभू येशू ख्रिस्त आणि आणखी 2 गुन्हेगार त्या 3 वधस्तंभावर खिळलेले होते. त्या गुन्हेगारांच्या मध्ये प्रभू येशू ख्रिस्ताला खिळलेले होते. वचन 32 मध्ये आम्ही वाचतो की शिपायांनी येऊन प्रभू येशू ख्रिस्ताबरोबर, म्हणजेच त्याच्या आजूबाजूला जे गुन्हेगार खिळलेले होते, त्यांनी पहिल्याचे आणि दुसऱ्याचे पाय मोडले. यावरून त्यांना मरण आले. प्रियानो, प्रभू येशू ख्रिस्त जवळ आल्यावर तो मरून गेलेला आहे असं शिपायांनी पाहिलं, आणि म्हणून त्याचे पाय मोडण्यात आले नाहीत. कारण स्तोत्र 34:20 यामध्ये सांगितलेलं होतं की त्याची सर्व हाडे तो सांभाळतो, त्यातले एकही मोडत नाही. हा शास्त्रलेख पूर्ण व्हावा म्हणून या गोष्टी घडल्यात. परंतु वचन 34 मध्ये आम्ही वाचतो की शिपायातील एकाने त्याच्या खुशीत भाला भोसकला आणि लागलेच रक्त व पाणी वाहू लागले. प्रियानो, प्रभू येशू ख्रिस्ताच्या मरणाचा उद्देश हाच होता की मानवजातीचे तारण व्हावे, म्हणजे आम्हा प्रत्येकाला तारण मिळावे. म्हणून प्रेषित पाऊल रोमकरास पत्र 10 वचनामध्ये स्पष्ट सांगतो की येशू प्रभू आहे असे जर तू आपल्या मुखाने कबूल करशील आणि देवाने त्याला मेलेल्यातून उठविलेले आहे असा आपल्या अंतःकरणात विश्वास ठेवशील तर तुझे तारण होईल. तेव्हा प्रभू येशू ख्रिस्त आपल्यासाठी वधस्तंभावर मरण पावला असा आपण विश्वास ठेवावा. एवढेच नव्हे तर देवाने त्याला मेलेल्यातून उठविले असा आपल्या अंतःकरणात आपण विश्वास ठेवावा. हे अगत्याचे आहे माझ्या प्रियांनो. तेव्हा कृपा करून या सत्यावर आपण प्रत्येकाने विश्वास ठेवावा. प्रियांनो, त्याचा आपण धन्यवाद करूया या गोष्टींसाठी. प्रेमळ स्वर्गीय पित्या, तुझा पुत्र प्रभू येशू ख्रिस्त याच्या बलिदानासाठी आम्ही आभारी आहोत. तुला धन्यवाद देतो, कारण प्रभू येशू ख्रिस्त आमच्या वतीने त्या वधस्तंभावर मरण पावला. खरोखर तो आमच्यासाठी मरण पावला आणि देवाने त्याला पुन्हा उठविले यावर आमचा विश्वास आहे. तुझ्या पवित्र नावाला आम्ही धन्यवाद देतो आणि प्रभू येशू ख्रिस्त याच्या नावाने हे धन्यवाद सादर करतो, म्हणून तो ऐक. आमेन. माझ्या दुःखात माझे सांत्वन हे आहे की तुझे वचन मला नवजीवन देते. की आता आपण आपल्या प्रार्थना विनंत्या कोणत्याही वेळेस विश्ववाणी प्रार्थना केंद्राला टोल फ्री नंबरद्वारे कळवू शकता. आमचा टोल फ्री नंबर 1-800-2700-333. आम्ही आपणासाठी या नंबरवर प्रार्थना करण्यास उपलब्ध आहोत. धन्यवाद.